ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनस्तर उंचावण्यासाठी दरवर्षी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नाशिक संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यात निवड झालेल्या ग्रामपंचायतींना शासनाच्या वतीने रोख स्वरूपात पुरस्कार देण्यात येतो। दिनांक 5 ऑक्टोबर रोजी गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात संपन्न झाला। यावेळी खासदार भास्कर भगरे सर, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलाल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषद नाशिक पाणी व व्यवस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सन 2023-24च्या ग्राम स्वच्छ ग्राम स्पर्धेत बागलाण तालुक्यातील दहीदुले गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले। यात ₹6 लाख आणि आदर्श गाव पुरस्कार देण्यात आला। दहीदुले ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी नितीन देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी डॉ. स्वाती देवरे, सरपंच सुरेखा कौतुक साबळे, उपसरपंच विजय रामदास साबळे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण रामचंद्र पवार, तातीराम मोहन साबळे, बाळू बापू बागुल, जिभाऊ गायकवाड, उत्तम साबळे, वसंत चौधरी, देवराम चौरे आदींनी हा आदर्श ग्राम स्वच्छता पुरस्कार स्वीकारला। दहीदुले ग्रामपंचायत सन 2018 पासून या स्पर्धेत सहभाग घेत आहे। यंदा तर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवल्याने गावात संपूर्ण आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी जातपात आणि राजकीय मतभेदाला मूठमाती देत गावच्या विकासासाठी हातभार लावलाय। दहीदुले हे आदिवासी भागातील अतिदुर्गम गाव आहे, परंतु सर्वांनी एकत्र येत प्रथमतः हागणदारी मुक्त गाव केले। तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन, गटारी नाल्यांचे नियोजन, खडकाळ भागात वृक्षारोपण करीत त्याचे संगोपन केले। गावकऱ्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याची स्वतःला सवय लावून घेतल्याने संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झाले। त्याचबरोबर प्रत्येक घरासमोरील अंगण रोज स्वच्छ करणे, दारात तुळस लावणे, त्याचबरोबर औषधी गवती चहाची लागवड, शोषखड्डे, अंगणवाडी आणि शाळेचा परिसर मुलांच्या आणि शिक्षकांच्या सहभागाने स्वच्छ ठेवणे, बचत गटाकडून द्रोण व पत्रावरीलचा व्यवसाय सुरू करण्यात आला। त्यामुळे गावात एकोपा निर्माण झाल्याने हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला। दहीफूल गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे जिल्हा परिषद आणि ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। एडिशनल सीईओ अर्जुन गुंडे जी, प्रतिभा संगमनेरे जी, सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच माझे समोर उपस्थित सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सीआरसी, बीआरसी, सगळे ग्रामस्थ, मी आपला आजच्या कार्यक्रम संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात स्वागत करते। आणि मला सांगताना सर खूप आनंद होत आहे की नाशिक जिल्हा परिषदेमार्फत 3 योजना जे आपण राबवतो, स्वच्छ भारत अभियान, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा, 3 योजनांमध्ये नाशिक जिल्ह्याने जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी आमची जी पोझिशन आहे महाराष्ट्रात खूप चांगली आहे। नाशिक जिल्ह्यात 1910 गाव आहे, ज्याच्यापैकी 1450 गाव असे आहेत ज्याच्यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण झालेलं आहे आणि 1400 गाव असे आहेत जे मॉडेल घोषित करण्यात आलेले आहे। तसेच सर नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये प्लास्टिक व्यवस्थापन युनिट सुरू करण्यात आलेली आहे आणि हे नाशिक जिल्ह्यामध्ये पहिला आहे। तसेच सर गोवर्धन प्रकल्प जे आहे ते आपल्याकडे पहिल्यांदा झालेला आहे येवल्यामध्ये। तसेच सर आता जे जस्ट नुकताच माझी वसुंधरा अभियान जे आहे त्याचे जे पुरस्कार जाहीर झाले त्याच्यामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्याला 14 बक्षिसे मिळालेली आहे आणि 6 कोटीच्या बक्षीस आपल्याला मिळालेली आहे। याच्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेची पूर्ण टीमचे आम्ही अभिनंदन करते आणि त्याच्यामध्ये जे सर्वात चांगलं ज्यांनी काम केलेलं आहे ते आपले समोर आज उपस्थित आहे, आपले सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि जे ग्रामस्थ आहे, आपल्यामुळे ही सगळी गोष्टी शक्य होत आहे। तर मी आपल्या परत स्वाती गमनराव देवरे, ग्रामपंचायत अधिकारी दहीदुले तालुका बागलाण जिल्हा नाशिक। खरं तर आम्ही 2017-18 पासून हे काम करत होतो। आज त्या यशाचं फलित झालेलं आहे, गावाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे। खरं तर ही टीमवर्क आहे, तालुकास्तरीय जिल्हास्तरीय सर्व अधिकारी, माझ्या गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि माझ्या गावात जे काम करतात अतिशय प्रामाणिक कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचे योगदान आहे। त्यामुळे आज हे साध्य झालं। विभागात देखील आमचं गाव आलेलं आहे, तसंच आम्ही राज्याला देखील अग्रेसर आहोत आणि धन्यवाद। ओके, थँक्यू।
भास्कर वगैरे सर, आपल्या CEO मॅडम श्रीमती मित्तल मॅडम, उपस्थित असलेले सर्व ॲडिशनल CEO DRD, डेप्टी CEO DDO आणि आजचे खऱ्या अर्थाने याला गुरु म्हणता येईल तसे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि तालुका स्तरावरील आणि ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी कार्यकर्ते. खासदार साहेबांनी आपल्याला एक खूप सिक्रेट सांगितलं आहे. खासदार व्हायचं असेल तर सरपंचांनी काय केलं पाहिजे. त्याच्यामुळे खासदार साहेबांनी आपली स्वतःची कॉम्पिटिशन तर वाढवून टाकली. दीपक पाटील साहेबांचं एवढं जोरदार भाषण झालं तर मला वाटतं ते पण काही दिवसांनी तर विनोदाचा भाग वेगळा. आपण सर्वांनी आठवलं पाहिजे 25-30 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती गावागावामध्ये आणि आज जी परिस्थिती आहे त्याच्या मागे मागच्या 20-25 वर्षामध्ये जे काही ग्रामपंचायतींनी जोरदार काम केलं आहे. आपल्या राज्याचे जे 2 आधुनिक महान संत आहेत गाडगेबाबा आणि तुकोजी महाराज, त्यांच्या शब्दांनुसार कृती करून आज राज्यामध्ये अनेक गावं अशी आहेत आणि नाशिक जिल्हा हा अग्रेसर आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की ज्यांनी स्वच्छतेमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. मला काही घटना आठवतात साहेब, आम्ही CEO असतानाच्या की इतकं राजकारण स्थानिक लेवलला कधी कधी यायचं त्याच्यामध्ये की आज महाराष्ट्र सरकारची टीम जर पाहायला आली आणि सरपंच दुसऱ्या पार्टीचा असला, दुसऱ्या गटाचा असला की सकाळी बरोबर ते नोटे घेऊन लोक 4-5 लोक टीमच्या समोर जायचे. हे स्वतः मी CEO असताना बघितलं, त्यांना सांगून बाजूला करावं लागलं. मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे, हळूहळू बदलत आहे आणि सर्वांना लक्षात आलं आहे की हे तुमचं आमचं, ह्या पक्षाचं त्या पक्षाचं, त्या गटाचं ह्या गटाचं सर्वांचंच काम आहे. त्याच्यात एकाने जरी काम बिघडवलं तर ते काम पूर्ण गावाचं बिघडतं. आता आपण दुसऱ्या देशामध्ये वगैरे आपल्यापैकी काही लोक गेले असणार, आमच्यापैकी काही लोक गेले असणार बघतो आणि आपल्याला थोडंसं वाईट वाटायला पाहिजे की आपण ठीक आहे की आपला देश असा आहे, इतकी जुनी संस्कृती आहे, सगळं ठीक आहे, पण आपण अजूनही सर्व स्वच्छतेचे स्वच्छता दूत, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच, सदस्य या सर्वांचे मी जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सर, आज आपण हा जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धेचं एक पुरस्कार वितरण सोहळा इथे संपन्न होत आहे. कोरोना कालावधीमुळे 18, 19, 20, 20, 21, 22 आणि 22-23 3 ते 4 वर्ष हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मधल्या कालावधीमध्ये आपण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस राज्याचाही कार्यक्रम नाशिकला होणार होता आणि नंतर आचारसंहिता लागली. आणि आज हा योग आपल्याला आलेला आहे की ज्या लोकांची आधी मन स्वच्छ आहे आणि मग त्यांनी गाव स्वच्छ केलं, असे स्वच्छ मनाचे लोक इथं बसलेले आहेत आणि ज्याचं मन स्वच्छ असतं तोच गावाची स्वच्छता करू शकतो. तर या सर्वांचा सन्मान करताना खरं म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण व्यासपीठाला आनंद होत आहे. कारण आपल्याला जेव्हा दुःख होतं, टेन्शन येतं, प्रेशर येतं, तेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जातो. मंदिरात जातो किंवा अशा स्थळी जातो जिथं आपल्याला प्रसन्न वाटेल, सुंदर वाटेल. कारण जिथं स्वच्छता असते, जिथं सुंदरता असते, जिथं सुगंधितता असते, तिथं मन प्रसन्न होतं आणि आपली कार्यक्षमता नक्की वाढत असते. आपल्या मनावर जे मळं आलेलं असतं, जे चिंता, कष्ट, दुःख जे झालेलं असतं ते दूर होतं आणि आपण नव्या उमेदीने काम करतो. आणि तसंच काम आमच्या या सर्व सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी केलेलं आहे सर. आणि आज आपण एकूण 30 गावांना सन्मानित करत आहोत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार आणि शासनाने सांडपाणी व्यवस्थापन असेल, शौचालय व्यवस्थापन असेल, पाणी गुणवत्ता व्यवस्थापन असेल, यासाठी देखील विशेष पुरस्कारांची योजना केलेली आहे. त्या विशेष पुरस्काराने सुद्धा आपण इथं. नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक.